हॅलो हॅलो हा नंबर हॅलो हॅलो हा आवाज मस्त. हॅलो दादा माईक दादा माईक दादा गायकांचा आवाज सगळ्यात वरती राहू द्या आणि बाकी आम्हाला सगळ्यांना थोडा कॉमन ठेवा. पण गायकला मेन आणि इफेक्ट कमी केला तरी चालेल जरा थोडासा क्लिअर करू द्या. ठीक आहे हा क्लिअर ओके. चल गण झाला मावशी गवळण झाली आता चला जेवायला. गण झाला गवळण झाली आता सुंदर अशा भारूडरूपी सेवेला सुरुवात. खरं सांगा मावशी 1-2-3 वर्षापूर्वी मी तुमच्या गावात आलते का नाही? हा त्यावेळेस मावशी माझं लगीन बी झालतं. त्यावेळेस मावशी लगीन बी झालतं आणि ह्यात लग्नाला कोण कोण होतं? वरे हात करा वरे हात करा लका 8-9 100 एवढीच होती वय एवढीच होती वय. आणि बाकीचे का नुसते गळ्या आलते का काय? ती चिष्मेवाली मावशी होती की आता कशी खाली मान घातली. तीच मावशी होती की ती म्हणली पोरगलय देखणं हाय पोरगलय देखणं हाय नाकावर तोंड हाय असा मुडदा बसलाय बघा बघा इथं कोपऱ्यात. काय सांगायचं मावशी काय सांगायचं मावशी मुडद्यानं आमच्या घराला वाट खाली बघतो. मुडद्यानं आमच्या घराला वाट पाडली होती. 4 दिवसाला आमच्या लातूरला यायचं आणि आमच्या पप्पाला म्हणायचं काय बी करा. खाली बघ खाली बघ. त्याचं काय झालं आमचं बी म्हातारं ह्याच्या चेपीला भाळलं आणि मुडद्यानं माझं वाटोळं केलं. आई बापानी बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला. माझा नवरा म्हातारा म्हातारा तो म्हातारा. मावशी म्हातारपणी खाली बघ नाना तर काय सांगायचं मावशी. लाटणं म्हण नको बेलणं म्हण नको हाताला गावात त्यानं मारत्यात आवं. तसा मुडदा चांगला आहे तसा मुडदा चांगला आहे. कवा कवा मला इकडे खंडाळ्याला पिक्चर बघायला सुद्धा आल्यापासून मुडद्यानं खाली पापणे सुद्धा दाखले नाही. लग्न झाल्यापासून बघती मोड केसे घर मावशी ती बी भूकंपाच्या आधी ढासाळलं. मोड केसे घर आणि तुटकेचं छप्पर. मी म्हणती भादव्याच्या महिन्यात घरात गण गौराई बसून म्हणलं त्यांच्या का डोंबल्यावर बसू आहे घरात साधा देवाला देव घर नाही मला. बाई मला नवरा नको ग बाई. आवाजाची नाही हॅलो हॅलो जमलं बघा. नाही द्यायचं ठीक आहे ज्यूस मध्ये जा हॅलो हॅलो आता मस्त बघा सिस्टम त्याकडे पुन्हा काय होईल
फजिती होत्या हो तुमची बिन माझी बी आहे का नाही अशी लागल्या लिंक तुटत असते. चला आता फ्रेश बसा बरं. लय मस्त सिस्टीम लावली. कवटेवर आणले. कवटेच का हा कोणतं गाव कुठलं बोपर्डीचं हो काय मग लावा की सिस्टीम चांगली. चला मस्त त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. स्पेशल बारोटासाठी सिस्टीम आणल्या कीर्तनाला नव्हती मावशी. स्पेशल आणल्या तर एवढी ते तीन बाऱ्या शिट्या मारते मला बघून. उग नवा. चला 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 ओके मस्त दिली ओके हा चला. मोडकेचे घराणं तुडकेचं छप्पर मी म्हणते दादला नको बाई मला दादला नको बाई मला नवरा नको ग बाई नवरा नको बाई मला नवरा दादला नको बाई मला नवरा नको बाई नको बाई मला अरे हो 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 घरी मात्र जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वरी तेलाची धार सुद्धा नाही आवड. ही साडी सुद्धा आमच्या नरेंद्र काळोखीने दिली म्हणून मावशी मी कुठे आली नाही तर लग्न झाल्यापासून घरी गावावरच बसते. या तोंडाकडे बघला मुडजाला काही लाज वाटत नाही. खाली बघ लग्नात एक मावशी फुटका तरी मनी बांधायचा होता की कवा एक लग्नात साडी घेतली रोज तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी. मावशी ह्यांच्या त्रासात व मी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. रोज आंघोळीच्या 4 गोळ्या घेते. बघा किती कुमार दिसतात. खाली बघतो खाली बघ. यांचा ओढ जरी पेला तर 1.5 किलो पो निघतो बाहेर. बघा त्यांच्या तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असलेल्या. आमच्या लग्नाला का नाही जवळजवळ 450 वर्ष झाली. दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरणी होऊ लागली. ह्यांचा लागला कंदील भडकायला. फाटकेचं लुगडे तुटकीचं चोडी का घालून म्हणलं शिवायला दोरा नाही मला दादला दादा नको बाई मला नवरा नको बाई दादा नको बाई मला नवरा नको ग बाई दादा नको बाई मला नवरा नको बाई. मावशी मी जर कुठं 4 बायात गेले तर बायकांनी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या ताईसाहेब नाव घ्या ताईसाहेब नाव घ्या. मुडद्याचं नाव सुद्धा घे वाटत नव्हतं. पण आता एवढ्या लांब आली वाईला आली एवढ्या लांब सर्व बसलेले आमच्या माता मावल्याचा मान राखते. सर्व आमच्या महिला मंडळाचा मान राखते. ह्यांचं नाव इथंच नाव घेते ह्यांना इथंच सोड चिठ्ठी घटस्फोट. घेऊ का मग नाव घेऊ का नाव ऐका नाव घेते. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको. काय म्हणला अजून एक घ्या. तुमचे मित्र आहेत का ते तरी वाटलंच बया कलर वरनं तुमच्या. ऐका नाव घेते. परवा झाला दसरा दिवाळी पण पुढे आला तुळशीच्या लग्नाचा सण. परवा झाला दसरा दिवाळी पण पुढे आला कार्तिकी समाधी सोहळ्याचा सण. परवा झाली दीपावली पुढे आला समाधी सोहळ्याचा सण. आदरणीय चंदन गुरुजी कांबळी तुमच्यासाठी काही पण काय म्हणला अजून एक घ्या. अजून एक बया ऐका नाव घेते. मुंबईला पडला पाऊस त्यात माऊली नगरला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस त्यात माऊली नगरला आला सडाका. आमच्या कारभाराला उठला मर्याचा तडाका. 2020 झाला तर IPL मधलं नाव घेते. ऐक विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. आमच्या सिस्टीम वाल्याचं नाव घेते 4 गडी राखून. सुरतीचे मोती गुलधाब सोने या राजातले नाही. आता सगळे आय बाय म्हणते बाई चांगली धंदाकडे दिसते. आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला. चला आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला आणि खुशाला म्हणते नवराच नको. पण मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल पण मला सोन्यासारखी 17-18 लेकरं झाली.
दाखला पेंट्या बघा पेंट्या पेंट्या कुठे गेला पेंट्या कुठे गेला मग ये इकडे या या काय तुझा पाय गुंडळ अरे हात काढ लई चिटकू नको तुला बी बरं वाट अरे हात काढ की मन कसा जम आला आता काय मोका घेतो का काय मावशी कसा बाबळीच्या खोडावर बसल्याने बसलाय जणू काय चिप गळ पटूनच धरतोय मुडदा कसा मावशी बाबळीच्या खोडावर बसल्याने बसलाय जणू काय छोट्या हातीत बसलाय कसा आहे शाहरुख खान कसा आहे शत्रुघ्न सिन्हा आख्या वाईत नसल एवढा देखना कसा आहे मावशी खोबऱ्याचा गुंड कसा आहे गुलाबजाम कसा आहे सातारचा कंदी पेढा पिंट्या मी तुला पिंट्या म्हणलं का नाही तो म्हणायचं मला अवघ मम्मी काय म्हणायचं अवघ मम्मी तसं मोटर डिली झाल्याने कळत नको पिंट्या अवघ मम्मी आत्या कशी फोटो काढून गेले आत्याला टाटा कर मावशी याचं वय किती असेल त्याला आता शिक झालाय 6 महिना त्याचा बारसा सुद्धा घातला नाही का घालायचं पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला बाळशा मला वाटलं घाबरून वलं केलं का काय बाळ रडता राहिना कसं गयाला कळना सोनं रडता राहिना कसं गयाला कळना झोपी घाला या बाळाला यशोदा हलवी पाळना या बाळाला यशोदा हलवी पाळना झोपी घाला या बाळाला यशोदा हलवी घालाय यशोदालवी ती पाळना झोपी घालाय यशोदालवी ती पाळना झोपी घालाय यशोदालवी ती पाळना झोपी घालाय यशोदालवी पाळना सुरतीचे मोती गुलदार सोने या राजातले नाही ऐका भारूड म्हणलं मावशी हो मावशी भारूड म्हणलं की सोंग ढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं ह्या दृष्टिकोनातून पाहायला येतात पण मावशी हो मावशी हे नाथांचं भारूड आहे श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच आठास होता एवढाच उद्देश होता की बाबा ह्या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल ह्याच्यासाठी भारूड लिहिलं तर मावशी मग भारूड म्हणजे काय
भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे बहुरूढींचं दर्शन म्हणजे भारूड. मावशी कळालं तर भारूड आहे, कळालं तर भारूड. नाहीतर 84 लक्ष योनीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. कळालं तर भारूड, कळालं तर मावशी भारूड आहे. मला असं वाटतं 2G गेलं, 3G गेलं, 4G गेलं, आता 5G आलं. 5Gची रेस देऊन जर ऐकलं तर भारूड कळतं. लक्ष देऊ नाही का? एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात व एकनाथ महाराज? एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको. काय म्हणतात? मला दादला नको म्हणतात. दादला म्हणजे काय मावशी? दादला म्हणजे, दादला म्हणजे नवरा. दादला म्हणजे नवरा. पण कोणता नवरा नको? कोणता नवरा नको? आपल्या देहातील षडविकार काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको. श्री संत एकनाथ महाराज या बारोडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथेच नाही. कोणता रस नाही? आंब्याचा रस, गुळाचा रस, लिंबूचा रस. बाबा नेमका कोणता रस नाही? लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने तो रस येतेच नाही. म्हणून म्हणायचं मला दादला नको ग बाय, मला नवरा नको ग, नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादा नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, दादला दादला नको ग बाई, मला हा नवरा नको ग बाई, मला हा नवरा नको ग, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग. एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात? एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला काम रूपी दादला नको. लक्ष देऊ नाही का? भारूड कळालं का तुम्हाला? एकनाथ महाराज म्हणतात दादला नको. दादला म्हणजे नवरा, नवरा म्हणजे कोणता नवरा नको? काम रूपी बाबा मला दादला नको. एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला काम रूपी दादला नको. पण मावशी मी का दादला नको म्हणते? लक्ष देऊ नाही का? किती दिवस झाले गेलता फिरायला? फोकटच्या पंक्ती खाऊन कसा बोकाची बोका झाला. त्या सप्त्यावर त्या सप्त्यावर त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर ह्याला बोका लाव, त्याला बोका लाव. बोका लावायच्या घरी काय बायाने का बोका खाऊन मारायचं होय? मी म्हणलं तसाच बोका लावी थेट. तुझ्या पंढरपूरच्या खाली इकडं आमच्या इकडं तुळजापुरात जाऊन कुकं लावून तरी शकते. आई राजा आदि निर्गुणा प्रगटली माय भवानी, मोह महिषासुर मर्दना लागवणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तो पावसे निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा मागिला, आईचा जोगवा मागिला, आईचा जोगवा, आईचा जोगवा द्वैत सारोनी माळ निघाली, हाती बोधाचा झेंगा मी घेईन, रहित वारीसी जाईन, आईचा जोगवा, आईचा जोगवा जोगवा मागे, आई राजा. नवविध भक्तीच्या करे नवरात्रा, कोटी निराकार मागेल ज्ञानपुत्रा, धरीन सद्भावे अंतरीच्या मुद्रा, दंभ सासऱ्या साडेन पात्रा. महिला मंडळ भरपूर आहे बरं का मावशी. आम्ही कुठं पण कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो, कुठं पण कार्यक्रमाला गेलं, धार्मिक कार्यक्रमाला पुरुषापेक्षा 10 तरी टक्के आमच्या माता माऊलीची संख्या जास्त असते. पुरुष मंडळ ही बी काय आता काय साधं ही काय खातं काय आता साधं राहिलं नाही. ही बी मंत्र्याच्या बहिणी झाल्या त्या, आणि ते नुसत्या कुठं तर बहिणी झाल्या त्या, लाडक्या बहिणी झाल्या. सर्व महिला मंडळाने जोगा वाढायचा. ज्यांच्यापाशी असेल त्यांनीच वाढा.
खरं सांगा बरं 7,500 रुपये का अकाउंटला आलं नाही का? मग तुमच्या खिशातलं टाका, जाऊ द्या, असं द्या, तुमच्या जवळचं टाका. काय त्याला येत, त्याला मावशी ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळते, काय त्याला. चला मग सर्व महिला मंडळांनी जोगवा वाढायचा. ज्यांच्यापाशी असेल त्यांनीच, कोणाला सुट्टी नाही. ज्यांच्यापाशी नसेल त्यांनी शेजारने कोण उसना घेऊन वाढा, पण जोगवा वाढा. जर मावशी जोगवा वाढला नाही, उद्या सकाळी डोक्यात वाव होते. पुरुष मंडळ सुट्टीच नाही, देवाचा बी न्याय आहे. घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. एका हाताने धर्म केला तर दोन्ही हाताला देणारा तो परमेश्वर आहे. म्हणून सगळ्यांनी जोगवा. कुठे गेलं पेंटे? आमचं पेंटे इकडे, पेंटे इकडे. एका कडकून तास धर बघ, सुट्टी देऊ नको कोणाला. एका कडकून सगळ्याकडे असं असं धरायचं गोल मस्त पाहिजे. आणि पुन्हा माझ्याकडेची रे ना राया माझी जिंदगी तुझ्या नावावर, मलू देवा माझी जिंदगी जीवा आहे तोवर, जीवा आहे तोवर. कलियुगाचा पाहुणा, कलियुगाचा पाहुणा मी, असे मी गरीबर. म्हणू देवा माझी जिंदगी तुझ्या नावावर, म्हणू देवा माझी जिंदगी तुझ्या नावावर. एरकोट जय मल्हार सदानंदाचा एरकोट, जेवढा हा काळ माझा जिवंतपणाचा, गरीबरचा भरोसा नाही क्षणाचा, गरीबर भरवता नाही जनाचा, गरीबर भरवता नाही. इच्छा माझी मगू देवा, गडावी तुझी सेवा. जे काही मिळविलं, जे काही मिळविलं मी तुझ्याच जीवावर, देवा माझी जिंदगी तुझ्या नावावर. अंबाला येडून वेड जीवाला किती लावलया, सपनामध्ये तुझं रूप मी देखील, तवापासून बाई जायाचं भुकील, तवापासून मी जायचं भोगील, तवापासून जायचं भोगील. मन माझं तुझ्याकडं धावलया ग, मन माझं तुझ्याकडं धावलया ग. वेड जीवाला किती लावलया, आई राजा पूर्ण बोधाची भरीन मी परडी, आशा तृष्णेच्या पाडी न दरडी. मनोविकार करीन कुरवणी, आणि अद्भुत रसाची भरीन मी दुरडी. बोलू नका मावशी, हो बोलू नका, ऐका. हा चला, मला आज खऱ्या अर्थानं आत्ताच दिवाळीचा सोहळा, मला इथं आल्यानंतर कळालं की प्रत्येक महिला सप्ताहामध्ये 36 वर्षापासून चालू आहे आज आपला सप्ताह. 38 लोक 38 वर्षापासून हा सोहळा करतोय. पण हा सोहळा वेगळाच, जरा आनंदाचा सोहळा आहे हो. प्रत्येक वर्षी आपण दिवाळी साजरी करतो, याच्यात नवल नाही. पण ही दिवाळी बोल नका की मग शांत बसा, कोणालाच बोल नका. ओके चला चला.
प्रत्येक वर्षी आपण दिवाळी साजरी करतोय याच्यात नवल नाही, पण ह्या वर्षी आपण दिवाळी साजरी करतोय 500 वर्षापासून मनातली जी आपल्या आपण जी ह्या वर्षी दिवाळी साजरी करतोय ते जरा वेगळीच. 500 वर्षापासून आपल्या मनातली जी इच्छा होती ती खऱ्या अर्थानं ह्या दिवाळीला आपली पूर्ण झाली. काय इच्छा होती मावशी? अयोध्येमध्ये श्री रामचंद्र प्रभू विराजमान व्हावे ही आपली इच्छा होती. खऱ्या अर्थानं ह्या दिवाळीला ती आपली इच्छा पूर्ण झाली. या आता आपल्या भारुडाकडे या आता आपल्या भारुडाकडे. आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडीला संग, काम क्रोधे झोडी मांग आणि केला मोकळा मार्ग हा सुरंग. आईचा जोगवा जोगवा माग, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे ना, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. आईचा जोगवा चहा 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 चहा. देवा चहा भेटेल चहा नसला तर वडापाव बी चालेल. बर का देवा. बोल देवा इकडे इकडे. चहा भेटेल पण कार्यक्रम झाल्यावर नाही भेटेल. बर बर देवा हा, त्या आधी आमचं एक कोड आहे. तुझं जर काही घोडा असलं तर सोड मेन रोडला, म्हणजे जा देवा थेट बेंगलोर हायवे. घोड नाही आमचं कोड कोड घोडा होय, हा लवकर लवकर विचार. देवा. देवाचा हाफ सीझन चालू आहे. हा बर का देवा. चल बोल. काळी कोंबडी हा, पांढरा अंड का देते? तुला सोपं सोपं विचार म्हणलं देवाची चेष्टा करतो अहो का? देवा सांगा आता. मस्करी करायला देव का तुला फुलट्रीत कामाला वाटला का? होय रे, सांगा सांगा देवा सांगा. सांगावंच लागतंय का? हा 3.5 मीटर कापड घे, घेतलं 4 घड्या घाल, 86 लिंबू घे, घेतलं 87 पुडी कर, केल्या 80 रंगवत गुलाल घे, सुतळी घे, बांबू घे, लाया टाक, चिरा टाक, त्याचं गटोडं बांध बांधलं. कोंबडीच्या अहो देवा गळ्यात बांध. एवढं सगळं गटोळं कोंबडीच्या गळ्यात बांधलं. कोंबडी जगल का मरल? जर कोंबडी वजन मिली हा अंडे घालायचा कुठं प्रश्न राहतो? हा अरे, देवा हा अजून एक प्रश्न आमचा. सोपं सोपं विचार. इथं हुशार लोक आहेत तिला का जरा हा बर बर रान बघून पेरत जा. बर हा, चल बर का देवा. हा, अजून एक आमचा प्रश्न आहे. चल बोल. आमच्या मित्राची दारू कधी सुटेल? तुझ्या मित्राची दारू सुट, कधी? तुझ्या मित्राची दारू सुट अहो कधी सुटेल? जेव्हा त्याचा लिव्हर फुटल बर का. तेव्हाच त्याची दारू. बर 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 चालतं. अरे बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच या वाईनगरीमध्ये माझी पहिलीच फेरी आली. मोठी मोठी ढेंड बाजूने गोळा झाली, पण नवीन कपडा सफेद कपडा खिसाखाली आली. लोक 100च्या नोटा बाजूला दाबून चिल्लर टाकू लागले. अरे म्हणलं एवढं कसं काय थंड वाजतंय की? आई राजा बघून घे, आईचा जोगवा जोगवा मागे. आईचा जोगवा जोगवा मागे. बोधाचा झेंडा मी घेईन, बेदरहित बारिश जाईल. आईचा जोगवा आई राजा. तुम्ही म्हणताल नक्की बारोडा जागा. जर बारोडा असेल महाराज, किती परमार्थिक आज अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि तुम्ही कोंबडन बोकडच म्हणताय. नेमकं काय? आता लक्ष देऊन ऐका. मी काय म्हणलं, लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं.
लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं. आता आहे का, प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक जीव आहे, प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात, प्रकाराचे 3, आणि तुका म्हणे केले जन. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात, रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. ह्या 3 गुणाची 3 दगड घ्यायची मावशी, अशी चूल मांडायची, त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा, वासना बायको शेजारी जाळ घालाय बसवायची. आणि आमच्या एकनाथ महाराजांनी 2 बोकड कापाय सांगितले. ते म्हणजे कोणते? जे आपल्याला प्रपंचही करू देत नाहीत, जे आपल्याला परमार्थही करू देत नाहीत, जे आपल्याला संसारही करू देत नाहीत. काम क्रोध बकरा मारा आणि पूजा रखुमाईच्या वरा. आईचा जोगवा मागुनी ठेविला, जावोनी नवस महाद्वारी फेडिला. एका जनार्दनी एकपणे देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. यानंतर 2 मिनिटात सुंदर असं दुसरं भारूड फ्रेश बाजा, एक सुंदर असा एक लहरा वाजा. विठाला विठाला.